एसटी महामंडळानं 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी 10% एसटी भाडेवाढ लागू केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। एसटी महामंडळानं केलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणी ठाकरे गट करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। मागणीचं निवेदन विभाग नियंत्रक अभय देशमुख यांना देण्यात आलंय। सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती असल्यानं नागरिकांवर त्याचा मोठा परिणाम झालाय। उद्योगधंदे, कारखानदार हे आपलं झालेलं उत्पादन बाहेरच्या देशात पाठवू शकत नाहीत आणि बाहेर देशातून लागणारा कच्चा माल मागवू शकत नाहीत। राज्यात गॅस टंचाई असल्यामुळे हॉटेल्स बंद पडल्यानं त्यातील कामगार वर्ग आपापल्या गावाकडे परतत आहेत। तीच परिस्थिती कारखान्यात काम करणाऱ्या मोलमजुरांची झाली असून घरी जाण्यासाठी त्यांना एसटी महामंडळाचा आधार होता। पण एसटी महामंडळानं 10% भाडेवाढ करून गोरगरिबांना लुटण्याचा काम सुरू केलंय। गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी एसटी भाडेवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी करवीर तालुका ठाणे शिवसेनेनं केली आहे। मागणीचं निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कोल्हापूर विभाग नियंत्रक अभय देशमुख यांना देण्यात आलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, सुनील पारपानी, अजित चव्हाण, रामराव पाटील, बाबूराव पाटील, भूषण चौगुले आणि शिवसैनिक उपस्थित होते।